आज मी तुम्हाला तिळाची चटणी बनवून दाखवणार आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी सफेद तीळ घेतलेले आहे आणि ह्याला काय करायचं, तडतड आवाज येस्तोवर 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे। आता ह्याला एका प्लेट मध्ये मी काढून घेते। त्याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाणे घेतलेले आणि ह्यांना पण आपण डाग पडस्तोवर असे चांगले भाजून घ्यायचे आहेत। तीळ आणि शेंगदाणे पण थंड झालेले आहेत। आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यात टाकणारे हिरवी मिरची, छोटा अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। त्यात टाकायचे छोटे छोटे आकाराचे अर्धा इंचाचे तुकडे घेतलेले आहेत बघा आल्याचे, 7 पाकळ्या लसणाच्या, थोडासा टाकणार आहे कढीपत्ता, त्यात टाकायचे अर्ध्या लिंबाचा रस, त्यात टाकायचे कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे। बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे मी वाडग्यामध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तडका पॅन घेतलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे फक्त मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, थोडासा कढीपत्ता, 1 सुक्की मिरची, त्यात टाकायचं थोडंसं हिंग आणि आता आपण हे तडका ओतून घेऊया। ह्याच्यामध्ये पण ह्या तडक्यामध्ये थोडंसं तुम्ही सफेद तीळ पण टाकू शकता। मस्त बघा असा तडका बसलेला आहे। मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत चटणी झालेली आहे। आपण कवी इडली डोश्यासाठी ह्याच्यासाठी तर मी चटण्या खूप दाखवलेल्या आहेत, पण तुम्ही तिळाची चटणी जरूर करून बघा।